नरेडको विदर्भाच्या चेंज ऑफ गार्ड सेरेमनीमध्ये या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी श्री आशिष जयस्वालजी, ज्यांनी आत्ताच चेअरमनचा चार्ज घेतला ते श्री घनश्याम ढोकणेजी, त्याचप्रमाणे प्रेसिडेंटचा चार्ज घेतला ते कुणाल पडोळेजी, या ठिकाणी उपस्थित असलेले राजन बांदेलकर, हितेश ठक्कर, त्याचप्रमाणे सचिन मेहर, श्री भनारे, श्री बादल माटे, स्मिता पाटील, ब्रिजमोहन तिवारी, सागर रतन, समोर उपस्थित असलेले कृष्णाभाऊ खोपडे, प्रवीणजी दटके, अभिजित वंजारी, कृपालजी तुमाने, संदीपजी जोशी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नरेडको विदर्भच्या नूतन कार्यकारिणीच्या इन्स्टॉलेशन समारोहाला मी उपस्थित आहे। या ठिकाणी नरेडकोने जे नेक्स्टचं देखील इन्स्टॉलेशन केलं आहे आणि विमेन्स विंगचं देखील इन्स्टॉलेशन केलं आहे। या दोन्ही विंग्सच्या प्रमुखांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि विशेषतः घनश्याम ढोकणे आणि डॉक्टर कुणाल पडोले यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आजपासून आपल्या नवीन इनिंगला या ठिकाणी सुरुवात केली। खरं म्हणजे नरेडको विदर्भशी सुरुवातीपासून मी जोडलो आहे, अनेक कार्यक्रमांना देखील आलो आहे आणि विशेषतः आमचे मित्र राजन बांदेलकर हे नरेडकोच्या माध्यमातून सातत्याने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये आमची जी डेव्हलपर कम्युनिटी आहे त्या संपूर्ण कम्युनिटीचं एकत्रीकरण करत असतात आणि नरेडकोचं सगळ्यात चांगलं जर काही असेल तर नरेडको इज अ पॉझिटिव्ह इंटरव्हेन्शन। नरेडको हे केवळ विकासकांच्या हितांकरता तयार झालेली संस्था नाहीये, तर एकूणच रिअल इस्टेटचं क्षेत्र ज्याच्यामध्ये विकासकही आहेत, ज्याच्यामध्ये सरकारही आहे आणि ज्याच्यामध्ये ग्राहकही आहेत, नागरिकही आहेत, अशा सगळ्यांच्या एकत्रित हिताचं रक्षण करण्याकरता नरेडको सातत्याने काम करत असते। मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नरेडकोशी माझा जवळचा संबंध आला आणि मुंबईचा विकास आराखडा असेल, पुण्याचा विकास आराखडा असेल, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या पॉलिसीज असतील, या सगळ्या पॉलिसी इंटरव्हेन्शनमध्ये नरेडकोने अतिशय चांगली भूमिका त्या काळामध्ये वठवली। मला हे सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये रेराचा कायदा झाल्यानंतर पहिला रेग्युलेटर, फर्स्ट रेरा वॉज इन्स्टॉल्ड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र। महाराष्ट्र हे पायनियर होतं आणि आम्ही जो रेराचा कायदा तयार केला, जे नियम तयार केले ते संपूर्ण देशाने त्यानंतर फॉलो केले। आणि मला हेही सांगितलं पाहिजे की या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक खूप मोठी डायलॉगची प्रक्रिया आम्ही केली, कारण पहिल्यांदाच रिअल इस्टेट सेक्टरमध्ये आपण रेग्युलेटर आणत होतो आणि रेग्युलेटर आणायचा याचा अर्थ रिग्रेसिव्ह पॉलिसीज आणायच्या। रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी लायसन्स राज आणायचा, रेग्युलेटर आणायचा म्हणजे काहीतरी अडथळा आणायचा, अशा प्रकारची अवस्था होऊ नये। तर रेग्युलेटर हा ईज ऑफ डुईंग बिझनेस सोबतच चालला पाहिजे, या दृष्टीने त्या काळामध्ये नरेडको आणि इतर ज्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून रिअल इस्टेट क्षेत्रातल्या सगळ्या लोकांशी खूप डायलॉग आम्ही केला। त्यातनं सगळं मंथन झालं आणि त्या मंथनातनं आपण पहिला रेग्युलेटर इन्स्टॉल केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये रेरामुळे रिअल इस्टेटच्या क्षेत्राला एक नवीन क्रेडिबिलिटी तयार झाली, रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या लोकांना एक क्रेडिबिलिटी तयार झाली। जसं राज्यांनी सांगितलं की पूर्वी रिअल इस्टेट मध्ये काम करणाऱ्या लोकांना किंवा बिल्डर्स, डेव्हलपर्स यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता। असा दृष्टिकोन होता की ही सगळी मंडळी नफ्याकरता काही करतात, अशा प्रकारचा एक दृष्टिकोन तयार झाला होता। पण तो दृष्टिकोन पूर्णपणे बदलला
आणि मला अतिशय आनंद आहे आणि राजेंनी सांगितलं खरं आहे. मी सगळ्या डेव्हलपर कम्युनिटीला सांगितलं की देशाच्या आणि महाराष्ट्राच्या विकासामध्ये तुमची अतिशय महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे तुम्ही कधीही मला भेटा, तुमचे जे सजेशन्स असतील ते मला सांगा. ट्रान्सपरंटली सगळ्या गोष्टी करू. इंडिव्हिज्युअल निर्णय मी कधीच घेणार नाही. आय विल टेक ओनली पॉलिसी डिसिजन. व्यक्तीला समोर ठेवून निर्णय होणार नाही. जे निर्णय होतील ते पॉलिसीच्या अंतर्गत होतील, ज्याचा लाभ सगळ्यांना झाला पाहिजे अशा प्रकारचे निर्णय आपण करू. आणि असे अनेक निर्णय हे आपण गेल्या काळात देखील घेतलेले आहेत. आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण पाहतो की अतिशय वेगानं आपली अर्थव्यवस्था विकसित होते आणि विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये रिअल इस्टेट क्षेत्र हे सर्वाधिक वेगानं विकसित होणारं आणि सर्वाधिक रोजगार निर्माण करणारं अशा प्रकारचं एक क्षेत्र आहे. आणि म्हणूनच या क्षेत्राकडे गांभीर्याने बघणं ही काळाची गरज आहे. आज आपण पाहतोय की ॲस्पिरेशनल पॉप्युलेशन ही मोठ्या प्रमाणात वाढतेय. आपला जो मिडल क्लास आहे तो एक्सपांड होतोय. त्यामुळे लोकांच्या गरजाही वाढतायत, लोकांना हाऊसिंगची आवश्यकता पडते आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांच्या गरजेप्रमाणे उत्तम अशा प्रकारचं हाऊसिंग त्यांना देणं, त्याच्याकरता योग्य व्यवस्था उभ्या करणं आणि शहरीकरणामध्ये जागेच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे अफोर्डेबल हाऊसिंग तयार करायचं असेल तर स्पेसचं प्लॅनिंग उत्तम झालं पाहिजे, त्याकरता उत्तम नियम असले पाहिजेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आज आपण इन्क्लुझिव्ह हाऊसिंगच्या बद्दल बोलतो. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे इंटरव्हेन्शन आहेत, ज्याच्यात ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट आहे, त्या संदर्भात आपण बोलतो. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या योग्य प्रकारे समजून आपल्याला त्या प्रकारचा विकास करावा लागेल. आपली जी शहरं आहेत ही शहरं ग्रोथ इंजिन आहेत. देशाचा 65% GDP हा शहरांमध्ये तयार होतो आणि म्हणून ही शहरं लिव्हेबल असली पाहिजे, याच्यामध्ये इज ऑफ लिव्हिंग असलं पाहिजे. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि यासोबत आज आपल्याला कल्पना आहे की सस्टेनेबिलिटी हा एक अत्यंत महत्वाचा विषय आहे. ज्या वेगानं शहरं प्रदूषित होत आहेत त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे एकीकडे शहरांचा विकास होत असताना तो सुनियोजित झाला पाहिजे. शहराचा विकास होत असताना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या झाल्या पाहिजेत. सॉलिड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, लिक्विड वेस्टचं मॅनेजमेंट असेल, हे योग्य प्रकारे झालं पाहिजे. आणि विशेषतः आम्ही जे काही कन्स्ट्रक्शन करतो हे देखील ग्रीन कॅटेगरीतलं कन्स्ट्रक्शन आम्हाला कसं करता येईल, आम्हाला ग्रीन बिल्डिंग तयार करताना कुठलं मटेरियल वापरलं पाहिजे, ते कशा प्रकारे वापरलं पाहिजे, सस्टेनेबिलिटीचे एलिमेंट आपण कसे आणले पाहिजेत, अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला कराव्या लागणार आहेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे की नरेडको सारख्या संस्था ज्यावेळी डेव्हलपर्सला एकत्रित करतात त्यावेळी त्या माध्यमातून केवळ त्यांच्या हिताकरता नाही तर आपल्याला नेशन बिल्डिंगचं काम करायचं आहे. त्या नेशन बिल्डिंगच्या कामातले आपण एक प्रकारे सहभागी आहोत अशा प्रकारच्या विचारानं या ठिकाणी मंथन आणि चिंतन झालं पाहिजे. मला याची कल्पना आहे की आपल्या देखील अनेक समस्या आहेत आणि विशेषतः UDCPR आल्यानंतर काही जशा सोयी झाल्या आहेत तशा काही समस्या देखील निर्माण झालेल्या आहेत. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की नगरविकास विभाग, रेरा आणि नरेडको अशी एक बैठक मी निश्चितपणे घेईल की ज्या बैठकीमध्ये आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आपण करू. बघाशी तुम्ही बिल्डिंग प्लॅनच्या संदर्भातला एक विषय मांडलाय. आता परवाच मी राज्यभरातल्या महानगरपालिका आयुक्त आणि आपले जे म्युनिसिपल काउन्सिल्स आहेत त्याच्या CEOची एक कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये मी इंडिव्हिज्युअली सगळ्यांची चर्चाही केली. बराच काळ त्या ठिकाणी मी होतो आणि त्यानंतर मी एक त्या ठिकाणी सूचना मांडलेली आहे की आपण खरं म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं आता बिल्डिंग प्लॅनला ऑटो DCR वगैरे लावतो, ऑटो DCRच्या माध्यमातून आपण करतो, तरी देखील अनेक तक्रारी आहेत. आणि म्हणून आता एक सिंपल इंटरव्हेन्शन करायची मी सूचना दिलेली आहे की कुठलाही बिल्डिंग प्लॅन सबमिट झाला आणि तो ज्यावेळेस मंजूर होईल
त्यास मंजूर होताना जशी आपल्याला एक पैशाची रिसीट मिळते किंवा एक ठप्पा काय मिळतो, जे काय मिळत असेल त्यासोबत एक अजून प्रपत्र त्याला लागेल. त्या प्रपत्रात तुम्ही बिल्डिंग प्लॅन सबमिट केल्यापासून तो कोणाच्या टेबलवर गेला, त्याला किती वेळ त्यांनी घेतला, असं प्रत्येकाची हिस्ट्री त्याच्यावर असेल आणि त्या हिस्ट्री सहित तो बिल्डिंग प्लॅन आपण मंजूर करू. म्हणजे मग झारीतले शुक्राचार्य कोण आहेत हे आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी समजेल. तर ही एका छोट्या सिंपल इंटरव्हेन्शननी मला असं वाटतं की आपण ह्या ज्या अडचणी आहेत त्या निश्चितपणे दूर करू शकू. पण आज या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगतो की आपली नवीन टीम इन्स्टॉल झालेली आहे. अनेक चांगल्या गोष्टी करायच्या आपण ठरवलेलं आहे. आपण आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करणार आहात, हे पण खूप आवश्यक आहे. आज आपण बघा की इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी चाललेली आहे. या कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटीमध्ये जे काही आपले लेबर असतील, वेगवेगळ्या प्रकारचे कारीगर असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारचं काम करणारे असतील, यांचंही स्किल डेव्हलपमेंट करणं खूप आवश्यक आहे. आणि मी तर हे सांगतो की आपलं जे बोर्ड आहे BOCWचं, या बोर्डाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे की बांधकाम कामगारांना योग्य प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळाल्या पाहिजेत, त्यांना योग्य प्रकारे प्रशिक्षण मिळालं पाहिजे. आमचे राज्यमंत्री या ठिकाणी बसलेले आहेत, आशिष जयस्वालजी, ते कामगार मंत्री देखील आहेत, त्यामुळे ते देखील याच्यामध्ये लक्ष घालतायत. तर मला असं वाटतं की आशिषजी नरेडको सोबतही आपल्याला या दृष्टीनं काही काम जर आपल्या BOCWच्या संदर्भात करता आलं तर त्यातनं इंडस्ट्री सोबत एक आपलं टायअप होईल आणि चांगल्या प्रकारचं काम हे आपण या ठिकाणी करू शकू. आज आता मी ज्यावेळेस रेराबद्दल बोलत होतो तर राजननी मला एक कागद पाठवलेला आहे आणि राजननी हे सांगितलेलं आहे की आता रेरामध्ये आपण 2017 साली ते ऍक्टिव्हेट केलं. मे 2025 मध्ये आता रेरामध्ये रजिस्टर्ड जे काही प्रकल्प आहेत त्याची संख्या 50,000च्या वर चालली गेलेली आहे. त्यामुळे देशामध्ये जो नंबर 2 आहे तो आपल्या अर्धा देखील नाही आहे. वी आर पुरा देशातले सगळे मिळून जे प्रकल्प आहेत देशातल्या सगळ्या रेरांमध्ये त्यापेक्षा जास्त प्रकल्प एकट्या महाराष्ट्रामध्ये रजिस्टर्ड आहेत. मला असं वाटतं की ही देखील अत्यंत चांगली गोष्ट आहे. मागच्या काळामध्ये तुम्ही एक चांगलं त्या ठिकाणी हाऊसिंगचं प्रदर्शन वगैरे केलं होतं. मी घाईघाईत आलो होतो, पण यावर्षी अजून चांगलं करा. राजनची मदत घ्या. मुंबईमध्ये हे लोक खूप चांगलं करतात. अशा प्रकारचा तो वन स्टॉप शॉप तयार होतो, अशी मार्केट प्लेस तयार होते की आलेला माणूस त्या ठिकाणी फ्लॅटही चूज करतो, त्याच ठिकाणी जो काही बँक आहे तो बँक त्याच्याशी पत्रव्यवहार कागदपत्राची साईन करतो, तिथेच त्याचा फायनान्सिंगही होतं आणि तिथेच त्याला पत्रही मिळतं. तर मला असं वाटतं की अशा प्रकारचं आता तुमच्या या नवीन टीमने अशा प्रकारचं एक चांगलं प्रदर्शन तयार करावं आणि मला थोडी आधी सूचना दिली तर मी जास्ती वेळा करता त्या ठिकाणी निश्चितपणे येईल हा विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण नवीन टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.